वालचंद स्मृती व्याख्यानमालेतील 42वा पुष्प गुंतलं जाणार आहे. The chamber initiated Walchand Memorial Lecture Series in cooperation with Walchand Memorial Trust since 1960 to commemorate the fond memory of our founder president, late Shri Walchand Hirachand. Today, we are blessed and honored to have with us Honorable Shri Girish Kuberji, Chief Editor of leading Marathi newspaper Lok Satta, to deliver 42nd Walchand Memorial Lecture on Energy Challenges. नमस्कार. सुरुवातीलाच मी आयोजकांचे आभार मानतो. महाराष्ट्र चेंबरचे श्रीयुत भोगलेजी, जोशी आणि पुढची सूत्र हातात घेणारे श्रीयुत बटकमकर, सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देतो. त्यांना शुभेच्छा चिंतितो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. आभार मानण्याचं एक अनेक कारणांमधलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे ऊर्जा हा विषय व्याख्यानासाठी त्यांनी निवडला. कारण आपण सगळे वेगवेगळ्या उद्योगांशी संबंधित आहात, त्यामुळे मला त्या विषयाचं महत्त्व आपल्याला वेगळं सांगायची गरजच नाही. कारण जगातला सगळ्यात मोठा उद्योग हा ऊर्जा आहे. या पार्श्वभूमीवरती गेल्या 200 वर्षात जे काही जगामध्ये घडलं आहे, कुठली अतिशयोक्ती नाही याच्यामध्ये, त्या सगळ्याच्या मुळाशी ऊर्जा आणि त्या ऊर्जेच्या मुळाशी तेल हा वास्तवाचा एक भाग आहे. तेलाने जेवढा उत्पाद 200-250 वर्षामध्ये घडवलेला आहे, त्याच्यामध्ये महायुद्धसुद्धा दोन्ही त्याच्यामध्ये मोडतात, तितकं जगात दुसरं कशानेच काही केलेलं नाही आहे. या सगळ्याकडे आपण दुर्दैवाने मराठी माणूस म्हणूनही, उद्योजक म्हणूनही त्या अर्थाने महत्त्व कमी दिलं गेलं. त्या विषयाला जेवढं गांभीर्याने बघायला हवं तेवढं आपण दुर्दैवाने बघितलेलं नाही आहे. त्यामुळे त्या गांभीर्याची एक थोडीशी ओळख मला या निवेदनाच्या निमित्तानं करून देता येईल, याचा मला मनापासून आनंद होतो. याची सुरुवात ही खूप सहज साध्या सोप्या घटनेतनं झाली. त्या घटनेचं आपल्याला महत्त्व 1998-1999 या कालखंडामध्ये त्यातला एक पहिला शब्द आपण ऐकला होता, तो म्हणजे पेटंट. पेटंट हा शब्दप्रयोग आपण रघुनाथ माशेलकरांनी जेव्हा हळदी घाटीची लढाई जिंकली विंकली हे सगळं आपण कौतुक करत होतो आणि एकमेकांच्याच पाठीवरती थापा देऊन किती आपण मोठं काम केलं वगैरे असं सगळं त्या आनंदामध्ये होतो. त्या पार्श्वभूमीवरती हा सगळा इतिहास बघणं हे मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. 1856 साल, स्थळ पेनसिल्व्हेनिया, अमेरिका. इथे आपल्याकडे काय परिस्थिती सांगायची गरज नाही. 1857 सालचं बंड व्हायचं होतं. तात्या टोपे झाशीची राणी त्या सगळ्या तयारीमध्ये वगैरे असतील. त्यावेळेला तिथल्या विद्यापीठामध्ये महाविद्यालयामध्ये शिकवणाऱ्या बेंजामिन सिलिमन नावाच्या एका प्राध्यापकाला असं लक्षात आलं, तो प्राध्यापक संध्याकाळी व्याख्यान वगैरे त्याचं काय जे काही कॉलेजमधलं असेल ते संपल्यानंतर संध्याकाळी पोरांना घेऊन नाक्यावर उभा राहायचा. विद्यार्थीप्रिय होता, दुर्मिळ जमात आहे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, पण बेंजामिन होता. तर तो तिथे संध्याकाळी विडीकाडी वगैरे होत असेल. अमेरिकेमध्ये कटिंगला काय म्हणतात मला माहीत नाही, पण चहा पाणी वगैरे होत असणार. आणि ती सिगरेट तिथे मागे टाकल्यानंतर त्याला असं लक्षात आलं की ती सिगरेट विझायच्या ऐवजी, पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर विझायच्या ऐवजी अधिक उत्साहाने पेटती आहे. प्राध्यापक असूनही तो चौकस पण होता. त्याने तो चिखल गोळा केला, आपल्या प्रयोगशाळेमध्ये आला, दुसऱ्या दिवशी त्याचं पृथक्करण केलं आणि त्याला असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये काही ज्वलनशील पदार्थ आहेत. 1856 साल. आणि त्यांनी त्याच्यातले 2-3 घटक जे काय होते ते वेगळे केले. एक, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पॅराफिन मेण सापडलं. त्या मेणाचा उपयोग त्याला लक्षात आलं कसा करता येईल, काय कुठे करता येईल वगैरे. दुसरा आणखी एक घटक सापडला, त्याला काही त्याचा उपयोगच माहीत नव्हता, त्या घटकच माहीत नव्हता. ज्या वेळेला म्हणजे जग कुठल्या अवस्थेमध्ये असेल, काय असेल, काहीच आपल्याला अंदाज बांधता येऊ शकेल. या गृहस्थानं तो घटक वेगळा केला आणि त्यांनी पहिल्यांदा केलं काय, हे खरंच थक्क करणार आहे. हा सगळा प्रवास कसा सुरू झाला त्याची एक ओळख थोडक्यात व्हावी म्हणून मी हा सगळा दाखला देतो आहे. त्याच्यानंतर आत्ताचं वास्तव आणि पुढे काय असेल अशा 3 टप्प्यात हे आपलं निवेदन मांडीन मी. त्यांनी पहिल्यांदा काय केलं, आपल्या सगळ्यांना इथे बसलेल्यांना धक्का बसेल, म्हणजे मलाही जेव्हा कळलं तेव्हा बसला. त्यांनी पहिल्यांदा पेटंटसाठी अर्ज केला. 1856 साल चिखलामधनं निघालेला द्रव या गृहस्थानं पेटंटसाठी अर्ज केला. परिस्थिती अशी होती, अमेरिकेमध्ये पेटंटचं कार्यालय नव्हतं, हा कॅनडाला गेला.
कॅनडामधल्या कार्यालयामध्ये अर्ज केला तर सरकारी कार्यालय जे काही पद्धतीचं उत्तर मिळालं असेल ते त्याला मिळालं, 8 दिवसांनी या 10 दिवसांनी जे काय असेल ते झालं. हा जेव्हा अंतिम वेळेला गेला तर तिथल्या कर्मचाऱ्याने त्याला विचारलं की बाबा रे, पेटंट देतो तुला, पण तुझ्या उत्पादनाचं नाव काय? याने काही विचारच केला नव्हता, कारण असं काही उत्पादन असतं कारण तोपर्यंत काहीतरी प्रयोगशाळेमध्ये सिद्ध करायचं, आराखडा नकाशा तयार करायचं आणि मग त्याला पेटंट घ्यायचं, असं साधारण पद्धत होती. तर हा तसा काहीच नाही, नैसर्गिक द्रव होता हा. आणि त्याने पेटंटसाठी अर्ज केल्यानंतर त्याने त्या तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्याला विचारलं की तुझ्या पेटंटच्या उत्पादन त्याला मागतोयस तू, त्याचं नाव काय? याला नाव सांगता आलं नाही. त्यांनी पटकन डोक्यात येईल ते उत्तर दिलं. तो म्हणाला की हे दगडातनं निघालेलं तेल आहे, म्हणून आपण त्याला नाव देऊया रॉक ऑइल. रॉक ऑइल म्हणजे तुम्ही आम्ही जे वापरतो ते रॉकेल. तिथनं या तेल यात्रेची सुरुवात झाली. त्याच गावामध्ये एक, ज्याला मराठीमध्ये एक चांगला शब्द आहे, वांड म्हणता येईल, अशा स्वरूपाचा एक मुलगा होता, 23-24 वर्षाचा असेल, बराच उद्योगी होता तो. आणि त्या उद्योगांमध्ये त्याला असं लक्षात आलं की हे जे काही जमिनीतनं निघालेलं आहे रॉक ऑइल, हे तुम्ही आपण सगळे रॉकेल म्हणतो, तर त्याला असं वाटलं की आपण हे जमिनीतनं काढूया. म्हणजे माणसं किती मोठा विचार करतात, कुठल्या काळामध्ये करतात, त्याच्यावरती त्या देशाची आणि एकंदर समाजाची प्रगती अवलंबून असते. असा विचार केल्यानंतर त्या पोरांनी तसा प्रयत्न सुरू केला. ते जो काही चिखलगाळ असतो तो काढायला त्यांनी सुरुवात केली, त्याचं उत्पादन सुरू केलं. तेव्हा तो 23-24 वर्षाचा पण तो मुलगा नव्हता. आणि त्याला लक्षात आलं की याला गंमत आहे. मग त्यांनी पहिलं गिऱ्हाईक कोण पकडलं तर पेन्सिल्व्हेनिया नगरपालिका. त्या नगरपालिकेला तो ते तेल विकायला लागला. नगरपालिकेचे दिवे, रस्त्यावरचे दिवे रॉकेलवर लागायला सुरुवात झाली. त्याला लक्षात आलं की हा इतका प्रचंड मोठा साठा आहे की तो आणखी मोठ्या प्रमाणावरती विकता येऊ शकेल. त्याने त्यासाठी कारखाना काढला. मग त्याला लक्षात आलं की लोक नेणार कसं. हा अतिशय अद्भुत प्रवास आहे हा सगळा. म्हणून त्यांनी काय केलं की लोकांना ते जे काही तेल आहे, रॉक ऑइल नावाचं तेल आहे, ते नेता यावं यासाठी डबा बनवण्याचा कारखाना, डबे बनवायला लागला. तो छोटे छोटे टीनचे डबे बनवायला लागला. मग त्याला लक्षात आलं की आपली गिऱ्हाईकं खूपच मोठी आहेत. ती गिऱ्हाईकं नगरपालिका किंवा काही संस्था वगैरे आहेत, त्यांना डबे किती देणार, मोठे मोठे कॅनच हवेत. त्यांनी कॅनचा कारखाना काढला. मग त्याला लक्षात आलं की अरे हे एका पुरतं ठीक आहे, पलीकडच्या गावाला न्यायचं तर काय हवे, मोठे टँकर असायला हवेत. त्या टँकर वाहून नेणारा कारखाना काढला त्यांनी, त्यासाठी बनवणारा कारखाना काढला. आणि मग त्याला लक्षात आलं की एका राज्यातनं दुसऱ्या राज्यात न्यायचं असेल तर हे सुद्धा कमी पडेल, आपल्याला रेल्वेच्या वाघिणीच लागतील. त्यांनी रेल्वेच्या वाघिणी बनवण्याचा कारखाना काढला. मग पुढे त्याला लक्षात आलं की या वाघिणी पण असल्या तरी रेल्वे आपल्या मालकीची नाही, रेल्वे आपल्या मालकीची हवी. रेल्वेचा त्यांनी कारखाना काढला. आणि त्यावेळेला तो 1892 साल तोपर्यंत उजाडलेलं होतं. 1892 साली या व्यक्तीची मालमत्ता आजच्या बिल गेट्स या व्यक्तीच्या मालमत्तेपेक्षा दुप्पट होती. त्यावेळेला 1892 साल, त्या व्यक्तीचं नाव जॉन डी रॉकफेलर. हा अख्खा उद्योगाचा जन्म, त्याच्या कंपनीला त्यांनी नाव दिलं स्टँडर्ड ऑइल. त्या क्षणाला जेव्हा हे सगळं प्रचंड मोठं यंत्रसामुग्री जमा होत होती, जेव्हा यंत्राचा शोध लागत होता, त्या काळात या सद्गृहस्थांनी तेलाचा कारखाना काढला. तो इतका मोठा झाला की त्यावेळेच्या अमेरिकेच्या सरकारला लक्षात आलं की हा जर इतका श्रीमंत होत गेला तर आपल्या सरकारला आव्हानं देईल. म्हणून त्यावेळेला जॉन शेरमन नावाचा एक रिपब्लिकन पक्षाचा खासदार होता. आता त्याला असं लक्षात आलं की हा जर एवढा मोठा झाला तर सरकारला आव्हान द्यायला लागला तर सरकार त्याच्यापुढे काही चालणारच नाही. आणि तो जनहिताचा खासदार, म्हणजे काय म्हणतात, जनहिताचा विचार करणारा खासदार होता. दुर्मिळ असतं असं आपल्याला कोणी आहे असं वाटत नाही आपल्याला असं, पण ते होते त्यावेळेला. म्हणून त्यांनी कारखाना दुभंगावा यासाठी कायदा आणला अमेरिकेच्या सेनेटमध्ये. काँग्रेसमधून त्याला मंजुरी मिळाली आणि तो कायदा आजतागायत वापरला जातो. त्याचं नाव अँटी ट्रस्ट ॲक्ट, शेरमन अँटी ट्रस्ट ॲक्ट, आपल्यापैकी काही जणांना ऐकून माहिती असेल तो हा कायदा. तर त्याच्यानंतर त्या कारखान्याची शक्ल झाली. एक्झॉन मोबिल, स्टँडर्ड ऑइल व या सगळ्या कंपन्या त्या मूळच्या रॉकफेलर यांच्या कंपनीच्या एकंदर उपांग म्हणता येईल अशा स्वरूपातनं स्वतंत्रपणे वाढायला लागल्या. आणि मागाशी मी सुरुवातीला जे विधान केलं की ऊर्जा हाच मोठा उद्योग आहे, तर किती मोठा उद्योग आहे. आपण सगळे वेगवेगळ्या क्षेत्रात उद्योगाशी संबंधित आहात. आकडेवारी हा सगळ्या तुमच्या आवडीचा विषय असेल, फायद्या खर्चाचं जमा खर्च. 1-2 वर्षापर्यंतचा एक्झॉन मोबिलचा सहज ताळेबंद बघा तुम्ही. हा गेल्या वर्षीपर्यंतसुद्धा बघितला तरी हरकत नाही. गेल्या वर्षी फक्त त्याला पहिल्यांदा ॲपल या कंपनीनं तडा दिला. एक्झॉन मोबिल या कंपनीचा कर भरल्यानंतरचा फायदा हा भारताच्या थेट कर संकलनाच्या इतका आहे.
तुम्ही ऊर्जा क्षेत्राचा आवाका लक्षात यावा यासाठी ही फक्त उदाहरण देतोय. त्यामुळे एक्झॉन मोबिलच्या प्रमुखाला जेव्हा वाटतं की भारतामधला एखादा मंत्री फारच कटकट करतोय, मग ती कंपनी आपल्या पंतप्रधानांना सांगते की हा तुमचा मंत्री आम्हाला फार अडथळा आणतोय. मग आपला तेल खात्याचा मंत्री दुसऱ्या दिवशी अचानक समाज कल्याण खात्याचा मंत्री होतो. हा इतिहास आहे, भारतातलाच नाही, हा जगातला इतिहास आहे सगळा. 1912 साल 14 सालमधली ही घटना. पहिलं महायुद्ध सुरू झालं. पहिल्या महायुद्धात त्याच्या आधी हे सगळं तेल जेव्हा सापडलं, जेव्हा इंधन सापडलं, त्यावेळेला विन्स्टन चर्चिल नावाचा एक साधा तरुण होता. त्याला लक्षात आलं की इंग्लंडच्या सगळ्या बोटी या तेलावर चालणाऱ्या करायला हव्यात, आणि तसा निर्णय घेतला. त्या ॲडमिरल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेसमधला तो नौदलाचा अधिकारी होता, चर्चिल नावाचा तरुण त्यावेळेचा. आणि त्यांनी ते नौका बदलायचा निर्णय घेतला. तुम्हाला खोटं वाटेल, योगायोग नाही आहेत, हे तेलाच्या क्षेत्रात इतकं सगळं सुंदर घडत गेलेलं आहे. शेवटची नौका ज्या वेळेला इंग्लंड महासत्ता होतं त्यावेळेला, शेवटची नौका इंग्लंडची ज्या वेळेला कोळशावरनं तेलात चालणारी रूपांतरित झाली, तेलाचं इंजिन तिला लागलं, 1 महिन्यात त्याच्यानंतर फर्डिनंड लेसेप्स या राजपुत्राचा खून झाला. पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. पहिल्या महायुद्धात ह्या तेलाची महती कळली. पुढचा कालखंड हा सगळा असा तेलाच्या विषयीच्या वेगवेगळ्या घडामोडींचा आहे. त्यावेळेला म्हणजे जेव्हा दुसरं महायुद्ध संपलेलं पण नव्हतं, त्यावेळेला अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट हे पश्चिम आशियाच्या आखातातनं परत चाललेले होते. तोपर्यंत तेलाचं महत्त्व कळलेलं होतं. फ्रान्समधल्या युद्धामध्ये ऑटोरिक्षांची ब्रिगेड तयार झालेली होती, कारण ते तेव्हा फक्त ऑटोरिक्षाच तेलावर चालणाऱ्या तयार झालेल्या होत्या. तर त्यावेळेला त्यांना महत्त्व कळलं, आणि त्यावेळेपर्यंत सौदी अरेबियाच्या भूमीमध्ये तेल आहे याचाही साक्षात्कार झालेला होता. त्यासाठी 2 व्यक्तींनी महत्त्वाचं काम केलं. एका व्यक्तीचं नाव विल्यम शेक्सपियर आणि दुसऱ्या व्यक्तीचं नाव फिल्बी. तिसरी व्यक्ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्याच्या नावचा सिनेमा आपण अनेकांनी तो पाहिलेला आहे. तर विल्यम शेक्सपियर म्हणजे अर्थातच तो लेखक नाही, तो 1611 सालीच गेला. हा विल्यम शेक्सपियर हा इंग्लंडचा त्या परिसरातला कारकून अशा स्वरूपाचा होता. त्याला तेलाचे अंश सापडले. त्यांनी ती सगळी सरकारला मदत केली. सरकार नव्हतंच त्यावेळेला, टोळीवाल्यांचं राज्य होतं. सौदी अरेबिया हा छोट्या छोट्या टोळ्यांनी विभागलेला प्रदेश होता. आणि जेव्हा हे सगळं तेल वगैरे निघायला लागलं, त्यावेळेला 1944 साली हा महायुद्ध संपण्याचा काळ आहे. त्यावेळेला ते त्याला भेटायला आले. रूझवेल्ट यांनी सांगितलं की सौदी अरेबियाचा त्यावेळेचा जो राजा होता मोहम्मद बिन इब्न सौद नावाचा, त्याला भेटायला बोलवलं तिथे, आणि त्या सुएझ कालव्यामध्ये भेट झाली. तर त्या भेटीमध्ये जेव्हा यांनी रूझवेल्ट यांच्याकडे बघितलं, त्याला गंमत वाटली, कारण हा माणूस बसलेला आहे पण न उठताच सगळा असा इकडे तिकडे वगैरे फिरतोय. छान त्याची खुर्ची, म्हणजे आपण टी व्हीवरती तामिळनाडूत करुणानिधी यांची ती व्हीलचेअर बघितली असेल बघा, गाडीतनं वरती खालती येते वगैरे वगैरे, अशी ऑटोमॅटेड व्हीलचेअर आहे, तशी त्यावेळेला रूझवेल्ट यांच्याकडे होती. आणि ती रूझवेल्ट त्यांना लक्षात आलं की त्याला ती खुर्ची खूप आवडली. त्याने विचारलं, तुला खुर्ची आवडली का? म्हणाला, भयंकर आवडली. म्हणाला, घेऊन टाक. तोपर्यंत हा म्हणजे व्यवस्थित तगडा अशा स्वरूपाचा मनुष्य होता. काळा कभिन्न, छातीवरती 32 टाके वगैरे होते त्याच्या, कारण युद्ध करत करतच तो मोठा झालेला. तर त्यांनी तो जो पुढचा संवाद आहे ना, तो सगळा मुळात अतिशय समजून घ्यावा इतका सुंदर आहे तो. त्यांनी मागणी काय केली, त्याला फक्त सोन्यावरती विश्वास होता, त्याला रुपये, पैसे, डॉलर किंवा हे कागदी चलनावरती विश्वास नव्हता. त्यांनी मागणी अशी केली की तुला जे काय हवं ते तितकं सोनं घे, अट एकच. काय अट? पुढची 60 वर्ष, 1944 सालची ही घटना, पुढची 60 वर्ष सौदी भूमीतनं निघणाऱ्या तेलावरती, तेलाच्या प्रत्येक थेंबावरती अमेरिकेचा हक्क राहील. तो त्यांनी करार मान्य केला. 1944 साली झालेला हा करार आहे. तो संपला असता नैसर्गिकरित्या असता तर 2004 साली संपला असता. 2004 साली संपल्यानंतर काय घडलं असतं, हे 2001 साली 9/11 जे घडलं त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना आणि जगाला, अमेरिकेला त्याचा परिचय झालेला होता. तसं झालं असतं 2004 साली अधिकृतपणे जर हे करार संपला असता, तर इतका मोठा तेलावरती अमेरिकेला पाणी सोडावं लागलं असतं. त्याच्या खालोखाल तितका मोठा तेलसाठा दुसऱ्या एका देशाकडे होता. त्या देशाचं नाव इराक. इराकचं युद्ध 2003 सालच्या मार्च महिन्यामध्ये झालं. त्याचं कारण हे आहे. हा संपूर्ण इतिहास हा जगाचा, हा पूर्णपणे ऊर्जेच्या साधनांनी व्यापलेला इतिहास आहे. आपण गाडी घ्यायला गेलो तर सर्वसाधारणपणे गप्पा काय असतात, समजा फोर्डची गाडी असेल, GMची गाडी असेल, जनरल मोटर्सची गाडी असेल तर पेट्रोल गजलर आहे, ही नको, खूप मायलेज तिचं कमी आहे. सुझुकी किंवा अन्य तत्सम गाड्यांची जर चर्चा होते, नाही हिचं मायलेज चांगलं आहे. का मायलेज चांगलं आहे? कारण जगाच्या इतिहासामध्ये जपानकडे तेल नव्हतं.
जपानकडे तेलच नव्हतं, त्यामुळे जास्तीत जास्त मायलेज देणाऱ्या गाड्या जपानी गाड्या बनल्या. तर हा प्रसंग किंवा हा तपशील अशासाठी द्यायचा की संपूर्ण जगाची मांडणी ही दोनच गटात झालेली आहे. आपण कृपा करून लक्षात घ्यायला हवं. आपण कुठलीही औद्योगिक कारखानदारी वेगवेगळ्या क्षेत्रात जरी आपण गेलो तरी या सगळ्याचा पाया हा एकच आहे आणि तो पाया आहे तो तेलाचा आहे. जगाची विभागणी दोनच गटात झाली, ज्यांच्याकडे ऊर्जा स्रोत पूर्णपणे नियंत्रित आहेत आणि ज्यांच्याकडे ऊर्जाच नाही. आपण कुठल्या गटात बसतो ते मी सांगायची गरजच नाही, पण जे जे महासत्ता झाले ते संपूर्ण देश ज्यांनी ऊर्जा क्षेत्रावरती पूर्णपणे ताबा मिळवलेले देश आहेत. अगदी याच्यामध्ये ताजं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण अर्थातच अमेरिका. जन्मापासून ते आज तागायत जगामध्ये दररोज 8 कोटी, साधारण 8 कोटी 20 लाख म्हणजे 82 मिलियन या अर्थाने तेलाचे बॅरल्सचं उत्पादन होतं. त्यातलं धक्कादायक आकडेवारी आहे, म्हणजे मी आपल्यापैकी अनेकांना ती माहितीही असेल. त्यातलं 26% तेल ह्या एका देशाला लागतं. त्या देशाचं नाव युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. त्या देशाच्या भूमीवरती जगातले फक्त 5% नागरिक राहतात, पण 5% नागरिक औद्योगिक जगाच्या उत्पादनामध्ये 24% उत्पादनाचा स्वतःचा वाटा उचलतात. पण 5% नागरिक 26% जगाचं तेल पितात. राहिलेल्या 74% 200 देशांना आपापल्या चुली पेटवाव्या लागतात. त्यात आपणही आलो. ऊर्जा सुरक्षा महत्त्वाची का? यासाठी महत्त्वाची की ज्याला ज्याला प्रगती करायची आहे, ज्या ज्या देशांनी प्रगतीचा ध्यास किंवा इच्छा किंवा वसाव घेतलेला आहे त्या देशांना पूर्णपणे ऊर्जेचा पाठिंबा मोठ्या प्रमाणावरती होता. इंग्लंड हे 1944 सालापर्यंत महासत्ता होतं. 149 देश राणीच्या वाढदिवसाच्या दिवशी 1949 देशांचे प्रमुख राणीच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला सलाम करायला, मुजरा करायला इंग्लंडमध्ये असायचे. 1944 सालानंतर हे चित्र पूर्णपणे बदललं. इंग्लंडचं महासत्तापद गेलं, कारण हा जो रुझवेल्ट यांचा मी जो प्रसंग सांगितला त्याच्यातनं तेलावरती पूर्णपणे अमेरिकेचा हक्क निर्माण झाला. तर या सगळ्या कालखंडामध्ये तेलाचा पूर्णपणे जो काही एक नियंत्रणाचा भाग होता हा अमेरिकेच्या ताब्यामध्ये गेला आणि महासत्तापदाचं जे जो तराजू होता तो पूर्णपणे अमेरिकेच्या बाजूने झुकला. हा पुढचा कालखंड हा सगळा या संघर्षाचा आहे आणि हा जो तेलाच्या मालकीचा खेळ आहे हा आपण कृपा करून समजून घ्यायला हवा. जोपर्यंत ऊर्जा क्षेत्राच्या मालकीचा खेळ आपल्याला समजत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही उद्योगामध्ये असलो तरी एका ठराविक मर्यादेपर्यंत जाऊ शकतो. त्याच्या पलीकडची जर मर्यादा गाठायची असेल तर हा ऊर्जा क्षेत्राचा खेळ हा पूर्णपणे तोडायला हवा, पूर्णपणे आपल्या पद्धतीनं समजून घ्यायला हवा आणि आपल्या फायद्यासाठी त्याचा कसा वापर करता येईल हे कळून घ्यायला हवं. तेलाचा प्रवाह खंडित झाला तर देशाला किती दिवस चूल पेटवता येईल याचं एक गणित मांडलं जात असतं. त्या गणिताच्या अनुषंगानं त्या त्या देशामध्ये तेलाचे साठे तयार केले जात असतात. स्ट्रॅटेजिक रिझर्व्स असं त्याचं नाव असतं. अमेरिकेचं 26% तेलाचा वाटा आहे हा लक्षात घ्या. म्हणजे 8 कोटी बॅरल्समधलं 26 कोटी करून बघा किती होतील ते. तेवढं बॅरल त्या देशाला दररोज तेल लागत असतं. त्या देशाची स्ट्रॅटेजिक रिझर्वची क्षमता पूर्णपणे धोरणात्मक जी राखीव तेलाची व्यवस्था आहे ती 8 महिने चालेल इतकी आहे. म्हणजे कुठल्याही देशातनं अमेरिकेला तेलाचा पुरवठा बंद झाला तर 8 महिने अमेरिकेच्या कुठल्याही घरातली चूल बंद होणार नाही. आपली किती आहे? 9 दिवस आहे. पुढे काय? आपण इतिहास बघितला, वर्तमान बघितलं. पुढे काय? पुढे फक्त एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की हे सगळं जग 2017 आणि 2018पासून बदलेल. त्याची तयारी आपण आत्तापासून करायला हवी. 2017पासून आणि 2018पासून का बदलेल तर एनर्जी सिक्युरिटीचा गेम हा त्या वर्षापासून पूर्णपणे बदलेल. 2001 साली जेव्हा अमेरिकेच्या 9/11मध्ये तो वर्ल्ड ट्रेड सेंटरचे हल्ले झाले त्यावेळेला अमेरिकेने धोरणात्मक निर्णय घेतला तेलाच्या बाबतीमध्ये पूर्णपणे स्वयंपूर्ण होण्याचा. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या देशाला 10 वर्षाची मुदत घालून दिली. ती 10 वर्षाची मुदत 2021 साली संपली असती, 20 साली संपली असती ती. पण मुदती आधीच काम पूर्ण करण्याची एक वेगळा अनुभव आपल्याला नसतं. असं काही पंचवार्षिक योजना पु ल देशपांडे एके ठिकाणी म्हणालेले आहेत की 5व्या जॉर्जनी काय केलं तर 6व्या जॉर्जला जन्म दिला. तर तसं 12व्या पंचवार्षिक योजनेने काय केलं 13व्या पंचवार्षिक योजनेला जन्म दिला. तर या पंचवार्षिक योजनेचे कार्यक्रम आपले पुढे रेटत असतो. तर तसं न होता त्या देशामध्ये 2017 साली हे पूर्णपणे ऊर्जा क्षेत्राचं स्वावलंबत्व त्या देशाचं पूर्णपणे साध्य होईल. तसं जर साध्य झालं
तर त्यावेळेला याच्याविषयी काय होईल याची एकच वाक्यामध्ये संदर्भ द्यायचा झाला तर भारताच्या सुरक्षा सल्लागारांनी अशी भीती व्यक्त केली आहे की भारताचा सुरक्षेवरचा अर्थसंकल्प पूर्णपणे वाढेल. का वाढेल? ज्या क्षणाला अमेरिका तेलाच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होईल त्या क्षणाला हे कुवेत आणि इराण आणि इराक इथे सगळा खर्च करणं, इतकं लक्ष घालणं त्या देशाला काही गरजच राहणार नाही, कारण तेल पूर्णपणे त्या देशामध्ये तयार व्हायला लागलेलं असेल. उद्याच्या अंकात मी त्याविषयी पूर्णपणे तपशीलवार जरा माहिती दिलेली आहे. हे जर उद्दिष्ट साध्य झालं तर या देशा परिसरामध्ये पश्चिम आशियाच्या आखातांमध्ये अमेरिकेला रस राहणार नाही. अशा वेळेला ती जागा आपण घेऊ शकणार आहोत का, हा दृष्टिकोन खरं म्हणजे सरकारपुढे असायला हवा. पण एवढं लांबचं कुठलंच सरकार कधी बघत नाही, हा आपला अनुभव आहे. पण तो दृष्टिकोन चीनच्या राज्यकर्त्यांनी दाखवलेला आहे. 2017 नंतर अमेरिकेने जर या परिसरातनं पूर्णपणे काढता पाय घेतला तर ती अमेरिकेची उणीव पूर्णपणे आपण भरून काढायची हा चीनचा आत्तापासून प्रयत्न आहे. त्या अनुषंगानं त्यांनी भारताच्या आसपासच्या परिसरांमध्ये मोक्याच्या गुंतवणुकी करायला सुरुवात केलेली आहे. आणि तसं जर झालं, अमेरिकेने जर खरोखर या परिसरातनं अंग काढून घेतलं, दिएगो गार्सियामध्ये अमेरिकेचा तळ आहे, जपानमध्ये अमेरिकेचा तळ आहे, सौदी अरेबियामध्ये अमेरिकेचा तळ आहे, इराकच्या भूमीमध्ये अमेरिकेचा तळ आहे. हे जर तळ पूर्णपणे ही जर संरक्षण व्यवस्था अमेरिकेने काढली, कारण हे सगळं का करतं आहे अमेरिका? तेलासाठी करतं आहे. हा सगळा तेलाचा प्रवाह होर्मुजच्या खाडीतनं अटलांटिकमध्ये तो जातो सगळा, तर तो बदलावा यासाठी हा मोठा खेळ सुरू आहे. या खेळाच्या एकंदर जो काही पट मांडला गेलेला आहे त्या पटावरती आपण कुठेही नाही, हे कृपा करून आपण याचं भान ठेवायला हवं. म्हणजे मला कधी कधी वाटतं बुद्धिबळाच्या पटावरच्या प्याद्यालासुद्धा काही किंमत असते, त्याला एक जागा असते कुठेतरी, किंवा एक घर का होईना चालायची त्याला मुभा असते. या संपूर्ण ऊर्जेच्या व्यवहारामध्ये भारताला प्याद्या इतकंही महत्त्व नाही, एक फक्त बाजारपेठ या अर्थाने आपल्याकडे बघितलं जाते आणि पूर्णपणे ऊर्जेचा हा विषय आहे अत्यंत आंधळेपणाने आपण हाताळतो आहे. मी एक शब्द वापरला होता की ऊर्जांधळे आहोत आपण. ही ऊर्जांधळेपणा आपला जोपर्यंत जात नाही तोपर्यंत कुठल्याच क्षेत्राला, मग ते आर्थिक क्षेत्र असेल किंवा अन्य कुठलंही क्षेत्र असेल, आणि त्याचं एक समीकरण आहे, मी सांगायची तुम्हाला गरज नाही, ते समीकरण इथिओपियामध्ये असेल किंवा आणखी दुसऱ्या कुठल्या तरी देशामध्ये ते लागू पडतं की 1 मेगावॅट वीज जर कोळशावर तयार करायची झाली तर 5 कोटी रुपये लागतात, नाफ्तावर करायची झाली तर 11, 12, 13 कोटी रुपये लागतात. हे सगळं आपल्याला देशातला एकंदर ऊर्जेचा खड्डा जर लक्षात घेतला तर तुम्हाला कळेल की किती गुंतवणुकीची गरज आहे. आणि ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक केल्यानंतर 5 ते 6 वर्षांनी ती फळं द्यायला लागते. मी आलो, बटन दाबलं आणि ऊर्जा क्षेत्रातली टंचाई गेली, असं कुठल्याही मंत्र्यांनी कधीही सांगितलं तरी तसं होऊ शकत नाही. त्याला एक काळ द्यावा लागतो. तर तो काळ हा आजपासून जर गुंतवणूक केली तर पुढचा काही असणार आहे. ती गुंतवणूक आपण करतोय का हे मला वाटतं समजून घ्यायला हवं. या विषयाच्या निमित्तानं या ऊर्जा क्षेत्राचं गांभीर्य तुमच्यासमोर मांडायची मला संधी दिली. मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.